खूप सुंदर सिरियल आहे, मुलांना पाहण्यासारखी आहे आणि नक्कीच दाखवा. मैं करोडपती. हो हो. हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. तर कशा आहात तुम्ही? मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर सकाळी सकाळी मस्त असं थंड थंड गार वातावरण आहे, थंडी आहे छान. आणि इथे माझे मस्त गरमागरम असे पोहे मी खाते इथे गॅलरीमध्ये बसून. मागे अशी माझे झाडं आहेत. मिष्टी जस्ट स्कूलला गेली आत्ताच आणि तिला आज ब्रेकफास्टसाठी पोहे बनवले होते. म्हटलं चला आम्हाला देखील बनवू, आमचा देखील ब्रेकफास्ट होऊन जाईल. तर मस्त मी या थंड थंड वातावरणामध्ये मस्त गरम गरम पोहे असे एन्जॉय करते. सो म्हटलं चला आज असा व्हिडिओ बनवायचा असा काही मूड नव्हता, पण इथे येऊन बसले आणि असं एकदम फ्रेश माइंड झालं. म्हटलं चला की आज व्हिडिओ आपण बनवूयात, त्यामुळे व्हिडिओ असा स्टार्ट केलेला आहे. तर आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या पोहे खायला. तर हॅलो एव्हरीवन. 2 दिवस झालेले आहे तर झाडांना पाणीच नव्हतं टाकलेलं. मी म्हटलं चला आज मस्त झाडांना पाणी टाकूया आणि भरपूर अशी धूळ देखील बसली झाडांवरती. म्हटलं ती देखील आज क्लीन करूया. तर असे मस्त मस्त बघा, हे जे आहेत खूप लांब लांब झालेले होते हे माझे जे प्लांट आहेत हे. तर मी आता यांना असं खालनं कट केलेलं आहे. तिघांना देखील आता एक शेपमध्ये असं कट करून घेतलं आहे. तर मस्त दिसतात हे पण. नाहीतर अख्खे असे एवढे लांब लांब ते झालेले होते. त्यांना खूप थोडं थोडं पाणी टाकणार आहे कारण यांच्यातलं पाणी लवकर खाली येतं. जेव्हा पण मी झाडांना पाणी टाकत असो किंवा झाडांची कटिंग करत असतो ते कसा चालला जातो काही कळतच नाही. खूप मस्त वाटतं, फ्रेश वाटतं इथे झाडांजवळ बसायला. आणि माझं असं असतं की माझं एक एक जे छोटं प्लांट आहे त्याच्याकडे माझं लक्ष असतं की याला नवीन पान आलं आहे, याचं पान गळालं आहे किंवा हे सुकतं आहे. तर मस्त वाटतं. म्हणजे गार्डनिंग म्हणजे एक थेरपी आहे खरंच. तर बघा, हे जे जास्वंद तुम्हाला दिसतंय तर याला सध्या 8 कळ्या आलेल्या आहेत. यावरती ज्या आहेत ते अशा. आणि हे इथे खाली देखील साईडला इथे याला कळ्या आलेल्या आहेत. तर कधी कधी मला असं वाटतं की माझीच नजर न लागो या झाडाला, कारण खूप म्हणजे हर महिन्यामध्ये याला कमीत कमी 3 तरी फुलं येतातच. आणि यावेळेस तर तब्बल 8 कळ्या आल्या. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे याच्या कळ्या पण आलेल्या लगेच जसं जाणवून येतं. तर एकदम मस्त आहे जास्वंदाचं झाड. आणि हे बघा, ते देखील इथे छोटूसं, त्याचे सुद्धा फुलं खूप छान आहेत, मला खूप आवडतं हे. तर बराच वेळा झाडांवरती खूप धूळ बसलेली असते किंवा असं व्हाईट व्हाईट जरा फंगल सारखं असतं बघा. तर ते देखील असं जर आपण स्प्रे केलं पाण्याचं तर त्याने निघून जाते, धूळ निघून जाते किंवा कीटकनाशक काय काय असतात ते सगळं निघून जाते. त्यामुळे झाडांवर असा खरंच पाण्याने स्प्रे केला पाहिजे. गॅलरीमध्ये जे झाडं आहेत त्यांना पाणी टाकून झालेलं आहे. आणि घरात देखील मी इंडोर प्लांट 2-3 ठेवलेले आहेत, त्यांना देखील मी आता पाणी टाकून घेते. तर हे माझं मनी प्लांट, इथे मी 2 वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट आहेत लावलेले आहेत. तर हे देखील छान ग्रो करता आहेत. आणि तर हे जे आहे ते मी पेंट केलेलं आहे या पॉटला.
त्यानंतर इथे पण मी एक असं कुंडीमध्ये एक स्नेक प्लांट लावलंय छोटं. तर सगळ्याच प्लांटला माझं असं पाणी टाकून झालेलं आहे आणि आता करायचं आहे स्वयंपाक. तर मी रात्रीच पावभाजीची जी भाजी आहे ती शिजवून ठेवली होती, कारण मिष्टीला टिफिनला पावभाजी पाहिजे होती आणि सकाळी सकाळी खूप गडबड होऊन जाते, होत नाही सकाळी सकाळी या गोष्टी. त्यामुळे मी भाजी तर रात्री शिजवून ठेवली होती. मिष्टीसाठी मी फोडणी दिली होती भाजीला आणि माझ्यासाठी थोडीशी भाजी बनवायची आता वेगळी तिखट जराशी. आणि राजूला तर आज फास्ट असल्यामुळे तो साबुदाणा खाणार आणि त्याला फारशी पावभाजी आवडत नाही, म्हणजे नाहीच आवडत म्हणलं तरी चालेल. तर त्यामुळे पावभाजी खायचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे ज्या दिवशी त्याला उपवास असतो किंवा खायचं नसतं त्या दिवशी आम्हाला पावभाजी असते, असा प्रकार असतो. सो चला मग आता पटकन पावभाजीची भाजी माझ्यासाठी बनवून घेते आणि मस्त जेवण करून घेऊ. तर हे बघा आता मिष्टी आलेली आहे स्कूलमधनं आणि आम्ही हा मिष्टीचा जो गल्ला आहे म्हणजे भरपूर जड आहे, सोड ना आता एकदा. तर भरपूर जड हा गल्ला आहे. सो आम्ही आज फोडणार आहे. याच्यामध्ये हो याच्यामध्ये किती पैसे आहेत ते आम्ही बघणार आहोत. तर मिष्टीकडे किती पैसे आहेत कळेल या गल्ला फोडल्यानंतर, हो की नाही. यातले अर्धे माझे पण आहे बरं का. हे जे याचे जे मोठे मोठे नोट आहेत ना त्या माझ्या आहे, मी टाकलेले मी घेणार आहे. बोरनांमध्ये कसं असतं का हा पैसे टाकायचे असतात हो ना. पैसे नाही चॉकलेट असतात ना. मग जे जे ते चॉकलेट वेचेल त्याचे ना त्यातली याच्यात पण तसंच की जे पैसे वेचेल त्याचे. ओके काय म्हणते. ओके तर आम्ही हे बोरनान सेट करणार आहे. जेवढे पैसे जे जमा करेल तेवढे पैसे त्याचे. पैसे फाटतील राहू दे. 500 टाकली होती मिष्टी है करोड़पति. देखो इसके पैसे, ये करोड़पति बन गई अभी. हात लावू नको तुझं पडलं मला कॅमेरामध्ये सगळं दिसतं. मी चेक करेन की कधी ते पडलं म्हणून. तर आत्ताच आम्ही हे सगळे जे मिष्टीचे पिगी बँक मधले पैसे आहेत ते काउंट केले आणि 1023 रुपये मिष्टीच्या पिगी बँक मध्ये जमा झालेले आहेत. सो लगेच मिष्टी म्हणते आता या पैशांचं आपण चॉकलेट वगैरे घेऊ शकतो ना काही पण. तर म्हटलं नाही तू आमच्या घरात राहते, तू आम्हाला रेंट दे आता आमच्या घरी राहायचं. देणार ना तू आम्हाला रेंट. का बरं का हो बरं. तर हे सगळे पैसे मिष्टीने जमा केले असं ती म्हणतीये. घरातलेच आमचे इकडचे तिकडचे घेऊन असे तिने हे जमा केलेले चिल्लर पैसे. आपण नोट काउंट केलंच नाही, नोट कुठे ठेवले हो. तर हे मिष्टीचं वॉलेट आहे आणि हे बघा इथे मिष्टीचा फोटो आहे. तिने डोळ्यांना हे लावलंय चष्मा लावलाय आणि याच्यामध्ये तिने या नोट ठेवल्या 20, 30, 40, 50. तर मिष्टीकडे म्हणजे 1073 रुपये मिष्टीचे जमलेले आहेत. हॅलो एव्हरीवन. तर मिष्टीचा जो गल्ला आहे तो मोजल्यानंतर मस्त एक 5:30 ते 6 वाजेपर्यंत एक झोप घेतली आणि मग 6 वाजता उठले, दिवाबत्ती केली आणि लगेच स्वयंपाकाला लागले. तर माझा ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला आहे. म्हणजे हे बघा इथे छान अशी भाजी बनवलेली आहे टोमॅटोची आणि मिष्टीसाठी आणि माझ्यासाठी इथे पावभाजी आहे आणि पोळ्या देखील इथे झालेल्या आहेत. आणि आता मला बनवायचा आहे मस्त असा गाजराचा हलवा. तर हे गाजर देखील मी किसून ठेवलेले आहेत आणि आता जस्ट फक्त हलवा बनवायचा राहिला आहे. कारण राजूला उपवास आहे त्यामुळे त्याच्यासाठी टोमॅटोची भाजी बनवली आणि राजूला पावभाजी फारशी अशी आवडत नाही. मग मिष्टीसाठी माझ्यासाठी सकाळीच मस्त जास्त पावभाजी बनवून ठेवली होती, म्हणजे सकाळचंही होईल आणि संध्याकाळचंही होईल अशा प्रकारे आम्ही पावभाजी बनवून ठेवलेली होती. सो आमच्यासाठी पावभाजी आहे त्याच्यासाठी भाजी केली आणि आता मस्त नैवेद्यासाठी
हलवा बनवते छान गाजराचा. सीझन म्हटलं की असं वाटतं खूप सारा मी गाजराचा हलवा खाऊन घेतला पाहिजे, जेणेकरून मग जे बाकीचे वेळी उन्हाळा आणि पावसाळा भेटत नाही हे आपले गाजर. तर मला हलवा प्रचंड आवडतो, त्यामुळे आता मी बनवणार आहे हलवा. आणि मला लगेच आम्ही आता नंतर जेवायला बसू आरती करून. तर मी छान असा कुकरमध्ये हलवा बनवून घेणार आहे. 2 शिट्या काढल्या की हलवा असा पटकन होतो, तर म्हटलं कुकरमध्येच लावूया. तर आधी आता छान 1 चम्मच भरून असं तूप ॲड करते. त्यानंतर हा जो सगळं गाजर मी असे किसून ठेवले ते ॲड करणार. छान तुपामध्ये 2 मिनिटं मी असे हे गाजर जे आहे ते परतून देणार आहे. तर आता हे गाजर तर छान असे परतले, जरा असे माऊ झाले आहेत. आता त्यामध्ये मी ऍड करणार थोडंसं दूध. तर आता इथे मी दूध ऍड केलेलं आहे आणि परत 5 मिनिटं थोडंसं त्याला परतू देते आणि त्यानंतर मी त्यात साखर ऍड करणार आणि मग काय ड्रायफ्रुट्स टाकले की हलवा माझा रेडी झालेला. आता दूध टाकून 1 शिट्टी काढून घेते, म्हणजे जरा पटकन तो शिजेल. आता यामध्ये मी मिल्क पावडर ऍड करणार आहे. पेढा, खवा किंवा मिल्क पावडर हे काही असलं ना की हलवा एकदम मस्त टेस्टी होतो. त्यामुळे मी मिल्क पावडर तर आपल्या घरात असतेच भरपूर वेळा, त्यामुळे नेहमी मी मिल्क पावडर ऍड करत असते. आता जे आहे ते मस्त साखर ऍड करून घेते. त्यानंतर तूप गरम झाल्यानंतर हे जे ड्रायफ्रुट्स आहे हे त्यामध्ये मी असे थोडेसे परतवणार आहे. ऍड करणार आणि मिक्स. अशा प्रकारे हलवा मस्त रेडी झालेला आहे. तर आता अशा प्रकारे देवाला नैवेद्य दाखवून घेते, कारण स्वयंपाक तर रेडीच आहे. आणि लगेच आरती करून घेतो आम्ही. तर हे बघा अशा प्रकारे देवाचं ताट रेडी झालेलं आहे आणि मी आता नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर आम्ही आरती करून घेतो आणि मग आम्ही देखील जेवायला बसणार. गाजरचा हलवा. हो. संसार सारं सदा वसंतं विद्यानंदे भवं भवानी सकलवाणी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. आगे हात लावून दाखवून घ्यायची एकदा असं करून दाखवून. तर हे बघा असा मस्त छान हलवा दिसतोय आणि आता मी टेस्ट करते. मस्त मस्त झालं. मिष्टी तुम बताओ. नाही यार खायला नाही. खा ना थोडंसं. एकदम नाही आवडलं, खूप गरम. गरम आहे, थोडंसं गरम असलं ना मस्त आलं ना. साहेबला खूप आवडलं. प्रिया मॅडमला पण खूप आवडलं, फक्त मिष्टीबाईलाच नाही आवडलं. मिष्टीला गरम आहे म्हणून नाही आवडलाय, ती थंड झालं की खाणार आहे. अशा प्रकारे आमचे जेवण चाललेले आहेत. तर कशाला पण नुसतं ते होते असं असलं कशाला पण काय पण असं काय
म्हणा या मंडळी चला जेवायला, आपण सगळे मिळून उपास सोडूया. थोडे रिमोट द्या ना. हो मॅडम, तर टीव्ही शिवाय जेवण जात नाही. नशीब की आम्ही जेव्हा टीव्ही पाहत असतो जेवायच्या वेळेला, तेव्हा आम्ही सगळ्यांचा आवडीचा हम बने तुम बने आहे एक मराठी सिरियल, खूप छान आहे, फॅमिली सिरियल आहे, आम्ही ती पाहत असतो. तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना, म्हणजे जे कोणी मम्मा डॅडा हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्ही देखील तुमच्या मुलांना हम बने तुम बने ही मराठी सिरियल आहे ती दाखवा. त्याच्यामधनं भरपूर काही त्यांना शिकायला भेटतं, फॅमिली कशी असते ते त्यांना पाहायला भेटतं, हो की नाही. आणि म्हणजे एक एक नवीन एपिसोड असतात, आणि असं नाही की आजचा एपिसोड उद्या कंटिन्यू केलाय काही प्रॉब्लेम नाहीये, लगेच तो आपल्याला कळून जातो. असं म्हणजे रोजचा वेगळा एपिसोड असतो. तर खूप सुंदर सिरियल आहे, मुलांना पाहण्यासारखी आहे आणि नक्कीच दाखव. तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि मी पुढे तुमच्याशी बोलते. बाय. ओके ओके, चल ना मग आता. तर हे बघा माझी फ्रेंड तृप्ती, तिने काढलेली रांगोळी. काय म्हटलं? मिष्टी नाही आली रे, ती म्हणे घरी आहे, घरी मला नाही यायचं म्हणे. मग चप्पल काढ माझं काय, मग घेऊन या. कुठे आहे मग आमची बासुंदी? मग आहे का? ये देखो बघा, टीव्हीवर माझीच रील चाललेली आहे आणि तुम्ही जर पाहिली नसेल ही रील तर तुम्ही पण पाहून घ्या. तर हे बघा ही बासुंदी, आणि हीच बासुंदी खाण्यासाठी आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. या सगळे बासुंदी खायला. हो, तर आम्ही मस्त ही बासुंदी खाण्यासाठी इथे आलेलो आहोत, गाजराचा हलवा घेऊन. भरपूर एकदम तू जर मेजवानीच केली आहे. हा हा हा, बासुंदी. तर आम्हाला सगळ्यांनाच बासुंदी खूप आवडते, तर आम्हाला इन्व्हिटेशन आलं होतं, बासुंदी केली आम्ही, तरी आज जेवण झाल्यानंतर खाली. तर मग आम्ही मस्त अशी बासुंदी खाण्यासाठी इथे आलेलो आहोत जेवण करून. म्हणजे सगळा डेझर्ट आज इकडे असं होऊन जाऊ दे. तुमचं झालं जेवण? आता आम्ही बासुंदीचा मस्त आनंद घेणार आहोत. तोंडात असं पाणी सुटलंय बासुंदी म्हटलं की. तर आज खूप मजा आली मस्त बासुंदी पिऊन. आणि जेव्हा कुणी आपल्याला असं म्हणतं ना की तुझ्या आवडीचा पदार्थ बनवला, ये घरी मस्त टेस्ट करायला, तेव्हा विचारू नका. म्हणजे जे आयतं भेटतं ना खायला त्याची मजाच काहीतरी वेगळी असते. तर आम्ही मस्त इथं गप्पा मारत बासुंदी एन्जॉय करतो आहोत. आणि मग चला, आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. चला बाय, भेटूया नवीन व्लॉगमध्ये.